नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबाचे सर्व काही घर या स्पर्धेसाठी ते ॲप बनवण्यासाठी गहाण ठेवले असले ते समजताच आता जानकी आणि ऋषिकेश एक खूप मोठे असे पाऊल उचलणार आहे. अख्ख्या गावासमोर ऐश्वर्या व सारंगचे घाणेरडे कारस्थान समोर आणत ऋषिकेश जानकी वेळेवर धावून जात आता सुमित्राला या मोठ्या संकटातून वाचवणार आहेत. तर ऐश्वर्या सारंगवर थू करत सुमित्रा पुन्हा एकदा ऐश्वर्याची नांगी ठेचणार आहे. जानकी आणि ऋषिकेशच्या मनाचा मोठेपणा समोर येताच ऐश्वर्याचा बैल बनणारा सारंग आता तिच्या विरोधात जात ऐश्वर्याची सगळे काही कटकारस्थान असतात आणि ऐश्वर्याच खरी गुन्हेगार असल्याचे सर्व काही पुरावे देणार आहेत. तर जानकी व ऋषिकेश श्री व सौ स्पर्धा स्वतःच्या बळावर जिंकत देवी आईचा आशीर्वाद सोबत असून मोठ्या मनाने जानकी व ऋषिकेश नाना सुमित्रा यांना स्वतःकडे ठेवून घेणार आहेत. त्याचप्रमाणे ऐश्वर्या व सारंग भिकेला लागणार आहेत. तर त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की जानकी व ऋषिकेश हे फायनल राऊंडमध्ये येण्यासाठी लकी ड्रॉ राऊंड घेण्यात येणार असतो आणि या राऊंडमध्ये जानकी ऋषिकेश न येण्यासाठी ऐश्वर्या खूप घाणेरडे कारस्थान करते. परंतु देवीकडे जागरण गोंधळ करून देवी आई त्यांच्यावर पाहून ऐश्वर्याचा प्लॅन हा तिच्यावरच उलटला जातो. सगळेजण अख्खं गाव हे देवीकडे जागरण गोंधळ करत असतात आणि हे सगळं चालू असतं ते फक्त आणि फक्त आपले जानकी आणि ऋषिकेश हे या स्पर्धेत फायनल राऊंडमध्ये येण्यासाठी. आणि सुमित्रा देखील आपल्या मुलासाठी आणि सुनीसाठी देवीकडे हात जोडत असते की काही झालं तरीही जानकी आणि ऋषिकेश ही माझीच मुलं आहेत, त्यामुळे ते देखील जिंकावे, या स्पर्धेत ते देखील यावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून माझी तिन्ही मुलं या स्पर्धेत असू देत अशी आता सुमित्राची इच्छा असते. परंतु मनोमन सुमित्राला असंच वाटत असतं की ही स्पर्धा ही जानकी आणि ऋषिकेश जिंकले पाहिजेत, कारण ते या स्पर्धेचे विजेते म्हणून योग्य आहेत. तर अख्खं गाव हे त्याच्यासाठीच प्रयत्न करत असतं आणि त्याच्यासाठीच प्रार्थना करत असतात. दुसऱ्या दिवशी श्री व सौ स्पर्धा याचा लकी ड्रॉ राऊंड असतो आणि त्यावेळेला ऐश्वर्या व सारंग पूर्णपणे टेन्शन फ्री असतात, कारण त्यांना माहीत असतं की यामध्ये जानकी आणि ऋषिकेश येणार नाहीत, कारण आपण त्यांना बाद करून टाकलेलं आहे. त्यांना कळलेलं असतं की ही चिठ्ठी ही आपण तर काढून टाकली, त्यामुळे आपल्याला आता यामध्ये काहीच स्कोप नाही, आपणच हा राऊंड जिंकणार असं आता ऐश्वर्याला माहिती असतं. त्यामुळे आता ऐश्वर्या म्हणायला लागते की प्लीज मला ही चिठ्ठी निवडण्याचा चान्स मिळेल का, ही चिठ्ठी मी उचलणार आहे. तेव्हा मग आता जजेसमधली एक लेडीज असते, ती म्हणते की ओके ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की या स्पर्धेमध्ये दुसरं कोणी चिटिंग करेल तर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही हा जो काही लकी ड्रॉमधल्या चिठ्ठ्या आहे यामधली एक चिठ्ठी तुम्ही उचलू शकता. म्हणजे जी चिठ्ठी उचलली जाईल ती चिठ्ठीच या स्पर्धेमध्ये आणि तीच जोडी या स्पर्धेमध्ये येईल. त्यावेळेला मग आता लगेच जी मॅडम असते ती म्हणते की ठीक आहे ऐश्वर्या, तुम्ही घ्या आणि ही चिठ्ठी तुम्ही बघा. त्याच वेळेला आता सौमित्र आणि अवंतिकाला टेन्शन येतं की आता ही नेमकी कोणती चिठ्ठी उचलते, कारण त्यांना खूप भीती वाटत असते. आता लगेच पुढे ऐश्वर्या येते आणि एक चिठ्ठी उचलते आणि ती म्हणते की मी कोणती चिठ्ठी उचलू. मनामध्ये तर खूपच लाडू फुटत असतात, कारण तिला माहीत असतं की एकाही चिठ्ठीमध्ये या जानकी आणि ऋषिकेशचं नाव असणारच आहे. म्हणून ती आता मनोमन खूप खुश होत असते आणि तिच्या मनात अगदी लाडू फुटत असतात. म्हणून आता ती म्हणते की ठीक आहे ही चिठ्ठी घ्या, असं म्हणून ती जजच्या हातामध्ये एक चिठ्ठी घेते आणि म्हणते की मॅडम हे घ्या एक चिठ्ठी. त्याच वेळेला आता जज मॅडम ती चिठ्ठी उघडते आणि तिलाही आता खूप इथे धक्का बसलेला असतो. आता ती मॅडम म्हणते की तुम्हाला विश्वास बसणार नाही असा मोठा चमत्कार झालेला आहे. सगळ्या गावाला जी व्यक्ती या चिठ्ठीत हवी होती आणि या राऊंडमध्ये पुढे जायला हवी होती, फायनलमध्ये यायला हवी होती आणि तेच घडलं आहे. तर आता इथे सगळेजण बघायला लागतात आणि आरडाओरडा करत असतात की जानकी वहिनी, ऋषिकेश दादा सगळेजण त्यांच्या नावाने ओरडत असतात. त्याच वेळेला मग आता जी मॅडम असते ती म्हणते की यस, तुम्ही जे काही बोललात ते अगदी योग्य आहे. या चिठ्ठीमध्ये नाव आहे ते म्हणजे ऋषिकेश आणि जानकी रणदिवे यांचं. हे ऐकल्यानंतर आता सगळं गाव जल्लोष करू लागतं. जो अँकर अंशुमन विचारे असतो तो देखील म्हणतो की अरे वा, आता या चिठ्ठीमध्ये जानकी आणि ऋषिकेश यांचंच नाव आलेलं आहे. तेव्हा मग सारंग आणि ऐश्वर्या यांचे तर चांगलेच धाबे दणाणले जातात. ते सगळेजण बघतच राहतात.
तर आता ऋषिकेश हा आनंदाने खुश होतो आणि जानकी देखील बघत राहिलेली असते, कारण त्यांच्यासाठी हे सगळं अगदी अनएक्सपेक्टेड असतं. त्यांचं नाव या चिठ्ठीमध्ये येणं हे त्यांना अगदी वेगळंच वाटत असतं, कारण त्यांनी बिचाऱ्यांनी कधीही जिंकण्याची हाव धरलेली नसते. त्यांनी फक्त साधेपणाने जिंकण्याचं ठरवलेलं असतं. पण इथे ऐश्वर्या विचार करते की हे काय झालं, यांचं नाव कसं काय आलं. आता नाव कसं काय म्हटल्यावर लगेच अवंतिका बोलून जाते की नाव कसं काय आलं, म्हणजे हे काही चिटिंग केलेली नाही आहे, हे खरोखर नाव आलेलं आहे. दादा आणि वहिनीचं नाव हे आलं आहे ते बरोबर आलं आहे आणि अगदी योग्य आलं आहे. त्यामुळे आता इथे ऐश्वर्याचं डोकं फिरतं. ऐश्वर्या म्हणते की हे सगळं काय झालं आहे, अचानक हे कसं काय घडलं. ऐश्वर्या तर फार मोठा धक्का बसलेला असतो आणि ती खाली येते आणि सारंगला म्हणते की हे काय आहे, मी तर त्याचं नाव काढून टाकलं होतं, मग त्याच्या नावाची चिठ्ठी कशी काय आली. सारंग म्हणतो की तुम्ही ना ऐश्वर्या काहीतरी गडबड केली. ऐश्वर्या असं काही होणार नाही. ऐश्वर्या म्हणते की तुमचं डोके आहे का ठिकाणावर, मी काहीच गडबड केली नाही आहे, मी चिठ्ठी तिथेच टाकून ठेवली होती. मग काय झालं. आता अवंतिका आणि सौमित्र देखील आनंदात असतात आणि फायनली दादा बहिणी या राऊंडमध्ये आले याचा त्यांना अभिमान वाटत असतो. ऐश्वर्या घरी आल्यावर चिडचिड करते आणि सुमित्रा तिला म्हणते की हे बघ ऐश्वर्या, वाईटाचा शेवट वाईट होतो. तू नक्कीच काहीतरी चुकीचं केलं म्हणून तुझ्याबरोबर असं घडलं, परंतु सगळा गाव त्यांच्या मागे आहे. उगीचच तू मनातून खुश होऊ नकोस. काही झालं तरी हा गेम आनंदाने खेळा, प्रयत्न करा असं ती सांगते. मात्र सुमित्राचं बोलणं ऐकून तिला राग येतो आणि ती निघून जाते आणि रूममध्ये सारंग तिला म्हणतो की ऐश्वर्या शांत व्हा. व ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे सारंग, हा आपला डाव फसला, परंतु शेवटचा डाव फसता कामा नये. आपण काही करून तो राऊंड जिंकायचाच आहे आणि शेवटचा राऊंड काय आहे हे समजून घ्यायचे. आपण हवं तर त्या माणसाला आणखी पैसे देऊ आणि शेवटचा राऊंड काय आहे तो जाणून घेऊ. आणि मग आता त्यांनी ठरवलेलं असतं की काही करून हे ऋषिकेश आणि जानकीला हरवायचंच. आणि मग आता जानकी हे ऋषिकेश सगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. त्यांना ओवी मदत करत असते की सगळं काही व्यवस्थित होईल. इथे अवंतिका सौमित्र देखील आपापल्या परीने खेळत असतात, परंतु त्यांची इच्छा अशीच असते की ऋषिकेश जानकी जिंकावे आणि नंतर ऐश्वर्याचा जो गेम आहे तो मॅनेज करून एका माणसाकडून तो काढून घेते. आणि तो माणूस तिला सगळा काही गेम हा समजावून सांगतो की तुम्हाला आता हा गेम असणार आहे आणि त्याप्रमाणे दोघांनाही प्रॅक्टिस करावी लागेल. शेवटच्या राऊंडचा दिवस उजाडलेला असतो. ऋषिकेश जानकी देवाचे आशीर्वाद घेऊन स्पर्धेमध्ये उतरतात. सगळ्या जनतेची हीच इच्छा असते की ऋषिकेश आणि जानकी जिंकावी, म्हणून ते जोरजोरात त्यांच्या नावाने जयघोष करत असतात. जेव्हा गेम सुरू होतो तेव्हा ऐश्वर्या तो गेम चांगलाच माहीत करून असते, म्हणून ती एका ठिकाणी तो एक खड्डा करून ठेवते आणि ऐश्वर्या म्हणते की नाही, काही झालं तरीही मला हा गेम जिंकायचाच आहे. आणि ऋषिकेशची गाडी त्या खड्ड्यामध्ये अडकली जावी आणि तो पुढे जाता कामा नये, म्हणून आता गेममध्ये आपला जो काही पार्टनर असेल म्हणजेच आपला नवरा त्या लाकडाच्या गाडीवर बसेल, त्याला 4 चाकं लावली जातील आणि ते रशीच्या साहाय्याने त्याच्या बायकोला खेचायचे आहे. म्हणजे आता पुरुषाची नाही तर स्त्रीची ताकद बघायची असते आणि आपली एक स्त्री कशाप्रकारे आपल्या पुरुषाला नेऊ शकते पुढे, हे या गेममध्ये आता सिद्ध करायचं असतं. म्हणून आता इथे स्त्रीची ताकद बघितली जात असते. परंतु हे तर आपल्या जानकीच्या डाव्या हाताचा खेळ असतो, कारण हे सगळं शेतात काम करण्याचं बळ असतं आणि हे सगळं जानकीला मिळालेलं असतं. कारण जानकीने एकदा सयाजीबरोबर फार मोठी लढाई जिंकलेली असते. तिने पूर्ण शेत असं नांगरलेलं असतं, तेही स्वतःच्या खांद्यांच्या बळावर. म्हणून आता हे सगळं करणं आता ऐश्वर्याला खायचं काम असतं. परंतु आता ऐश्वर्या नुसता शो ऑफ करत असते, परंतु जानकी खरी मेहनत करत असते. मग गेम सुरू होतो आणि स्पर्धकांना उभं केलं जातं. त्याच वेळेला आता ऋषिकेश जानकी हे स्पर्धेत असतात आणि जानकी ऐश्वर्या एकाच वेळेला ती रशीच्या साहाय्याने स्वतःच्या नवऱ्याला त्या गाडीवरून खेचत असतात. जानकी पूर्ण ताकद लावत असते आणि ती मनातच म्हणते की देवी आई प्लीज माझ्या मागे उभी राहा, रक्षण कर, मला या पैशाचा उपयोग चांगल्या कामासाठी माझ्या शेतकरी बांधवांसाठी करायचा आहे. तर ऐश्वर्या ही जोरजोरात ओरडत असते की मी जिंकणार, मी जिंकणार, आणि ती तशीच पुढे पुढे चालत राहिलेली असते. तर इथे ऐश्वर्याने जिथे खड्डा खणलेला असतो तिकडून सारंगचीच नेमकी गाडी येते आणि त्याचा जो चाक असतं त्या खड्ड्यामध्ये अडकलं आणि मग आता ऐश्वर्या ही पुढे चाललेली असते आणि ऐश्वर्या ती गाडी अगदी पुढे आणून अलगद उभी करते आणि फायनल रेषेपर्यंत येते आणि म्हणते की मी जिंकले असे म्हणत ती जोरजोरात ओरडते आणि म्हणते की असं काय बघताय, टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या, मी जिंकले आहे, ही ऐश्वर्या रणदिवे जिंकली आहे असं म्हणून आता सगळ्या जणांना ती टाळ्या वाजवायला सांगते. परंतु घडतं दुसरंच. ती मागे वळून बघते तर तिच्या पुढे मोठं चित्र उभं असतं, ते म्हणजे ऋषिकेश जानकी हे ऑलरेडी जिंकून समोर सीमारेषेच्या पार जाऊन उभे राहिलेले असतात आणि दोघेही एकमेकांचा हात हातात घेतात आणि खूप खुश झालेले असतात.
त्याच वेळेला आता इथे ऐश्वर्या म्हणते की हे कसं काय झालं, मी जिंकायला हवी होती ना, मग मी कशी हरले, नेमकं काय झालं. ऐश्वर्या मागे वळून बघते तर तिथे आता सारंग हा खाली पडलेला असतो आणि ऐश्वर्याने फक्त रशी पुढे नेऊन गेलेली असते. सारंगचं जी चाक असतं ते त्यामध्ये अडकतं आणि सारंग मागे पडतो आणि त्याची रशी ही तिथून तुटली जाते आणि म्हणून आता ऐश्वर्या ही हरते आणि सगळं गाव हे ऐश्वर्यावर हसत असतं आणि तिच्यावर थू थू करत असतं. परंतु या सगळ्यात जानकी ऋषिकेश मात्र जिंकतात आणि त्यांच्या नावाने सगळेजण जोरजोरात घोषणा देऊ लागतात. आता ऐश्वर्या ही तोंडावर पडते. ती स्वतः सुरुवातीला सारंगला ओरडते आणि म्हणते की हे काय आहे सारंग, तुम्हाला अगोदर मला सांगता आलं नाही का. तेव्हा तो म्हणतो की मी तुम्हाला सांगायला जाणार तेवढ्यात तुम्ही गाडी जोरात ओढून नेली आणि रेषेच्या पार नेली, मग मी काय करणार, असं तो आता बोलायला लागतो. ऐश्वर्या ही प्रचंड चिडलेली असते आणि ती जजेसमध्ये तिचा एक माणूस असतो त्याच्याकडे जाते, त्याची कॉलर धरते आणि म्हणते की तुला मी काय सांगितलं होतं की या स्पर्धेमध्ये फक्त मी जिंकली पाहिजे, तर तो खड्डा तू जिथे कणला तिथे आम्हाला उभं का राहायला सांगितलं, आमच्यासाठी हा गेम मॅनेज केला होता, तर मग असं का केलं. मी 5 लाख रुपये भरण्यासाठी भरून हे सगळं करण्यासाठीच दिले होते का, की असं सगळ्यांसमोर आम्हाला हरायचं होतं म्हणून हे सगळं केलं का. असं आता ऐश्वर्या फ्लॅशबॅकमधली सगळी कहाणी ही सगळ्या लोकांसमोर सांगते आणि ऐश्वर्या हरण्याच्या दुःखामध्ये हेच विसरून जाते की तिने सगळ्यांसमोर तिच्या या कट कारस्थानाची पोलखोल केलेली असते. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टीमध्ये बाकीची लोक म्हणतात की काय, तुम्ही आमच्या एका माणसाला पैसे देऊन हा गेम मॅनेज केला, परंतु आता तुम्ही या स्पर्धेत तर हरलेच आहात आणि आम्हाला आनंद होतोय की योग्य जोडी या स्पर्धेमध्ये जिंकली. श्री व सौ स्पर्धा ही जानकी ऋषिकेश रणदिवे यांनी जिंकलेली आहे आणि तुम्ही गेम मॅनेज केले म्हणून तर तुम्हाला आता या स्पर्धेत आम्ही राहूनच दिलं नसतं, परंतु जे कोणी आहे त्या व्यक्तीला आता आम्ही इथून काढून टाकणार, बाद करणार, असं म्हणून आता त्या व्यक्तीला ती बाहेर काढायला लागतात. आणि नंतर सगळेजण हे जानकी आणि ऋषिकेशसाठी टाळ्या वाजवत असतात. इकडे या क्षणाला जानकी आणि ऋषिकेश हे सगळीकडे बघून खुश असतात, कारण ते फायनली जिंकलेले असतात. ही स्पर्धा जी असते जी जानकी ही स्वतःच्या संघर्षावर जिंकलेली असतात. तर इथे सारंग ऐश्वर्याला म्हणतो की तुम्ही काय केलं, प्रत्येक वेळेला मी माती खातो, परंतु यावेळेला आज तुम्ही माती खाल्ली. तुम्ही सगळ्यांसमोर खरं टाकून सांगितलं की मी त्या माणसाने ऐश्वर्याची मदत केली आणि त्याची ही नोकरी गेलेली असते. त्यामुळे आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या आज हे तुम्ही काय केलं. सगळेजण हे बघतच राहिलेले असतात आणि जानकी आणि ऐश्वर्याचं सगळेजण कौतुक करतात. बाकीचे जजेस आणि अंशुमन विचारे हे सगळेजण त्याचं कौतुक करतात आणि जो माणूस ही स्पर्धा ज्यांनी ऐश्वर्याला मॅनेज केलेलं असतं, म्हणजेच ऐश्वर्याला जिंकण्यासाठी मदत केलेली असते, ती व्यक्ती आता बाहेर काढून टाकली जाते. आणि म्हणूनच इथे आता ऐश्वर्याला काय करावं हे काहीच कळत नाही. ती ही गेम पण हरलेली असते आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी हरलेली असते. आता ठरल्याप्रमाणे जानकी आणि ऋषिकेशला 25 लाखांचं बक्षीस मिळतं आणि त्यांना जे काही हवं ते पूर्ण इच्छा तिच्या पूर्ण होतात. आणि ऐश्वर्या सारंगच्या हातून बंगला आता निघून गेलेला असतो. ते दोघंजणही रस्त्यावर येतात. त्यावेळेला मग आता इथे अवंतिका म्हणते की योग्य ते स्पर्धकच जिंकले, म्हणून आता अवंतिका आणि सौमित्र त्यांचं अभिनंदन करू लागतात. तर बाकीचे जजेस वगैरे सगळेजण जानकी आणि ऋषिकेशचं अभिनंदन करत असतात, कारण जानकी आणि ऋषिकेश त्या स्पर्धेमध्ये फायनली जिंकलेले असतात आणि ऐश्वर्याच्या नाकावर टिचून, त्यामुळे ऐश्वर्याच्या हातून सगळं काही निघून गेलेले असते. सारंग आणि ऐश्वर्या दोघंही रस्त्यावर आलेले असतात आणि आई नानांना आता कसं ठेवावं हा विचार जानकी आणि ऋषिकेशला असतो, कारण त्यांना कळलेलं असतं की जानकीने ऐश्वर्याने हा बंगला हा अशाच प्रकारे खोटा पैशांवरतीच हे सगळं उभं केलेलं असतं आणि हा बंगला गहाण ठेवून तिने हा गेम उभा केलेला असतो हे तिला कळतं. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी हे दोघंजण आई नानांना आपल्याकडे घेऊन जाण्याचा विचार करतात आणि त्यानंतर अवंतिका सौमित्र हे आपल्या घरी जायला निघतात. थोडे दिवस आपण मॅनेज करूया असं सांगतात, पण आता सुमित्रा आणि नाना हे दोघंजण सौमित्राकडे न जाता जानकीकडे जाण्याचं ठरवतात. तर इथे दरवाजामध्ये आजी उभी असते आणि आजी म्हणत असते की काय, माझी गुंडी आणि माझे सारंग जिंकले नाही स्पर्धा, मला माहीतच होते, म्हणूनच मी इथे दरवाजातच उभी होते. परंतु इथे आता ऐश्वर्या ही खूप चिडलेली असते आणि म्हणते की नाही, ही स्पर्धा मी जिंकलेली नाही, आम्ही हारलो ही स्पर्धा, आजी आपण रस्त्यावर आलोय, असं ती आता बोलायला लागते. आणि ती अशी अवस्था पाहून आजी खूपच घाबरते. आजी म्हणते की काय, रस्त्यावर, असं म्हणून आता तिला खूप टेन्शन यायला लागतं. परंतु इथे आता ऐश्वर्याची हालतही खूप बेकार झालेली असते. परंतु आता इथे जानकी ही आपल्या ऋषिकेशला समजावते की ऋषिकेश, आपण आता आपल्या आई नानांना प्लीज इथे घरी घेऊन येऊया. म्हणून आता
ऋषिकेश आणि जानकी दोघंजण सुमित्रा आणि नानांना तिकडेच घेऊन येतात आणि आपल्या घरी आणल्यानंतर त्या दोघांनाही खूप बरं वाटत असतं. परंतु आता इथे जानकी सुमित्राला कुठल्याही प्रकारचं गिल्ट देत नाही की तुम्ही मला घराबाहेर काढलं म्हणून मी तुम्हाला घरात घेणार नाही वगैरे. ती दोघांचं अगदी आनंदाने घरात स्वागत करते आणि खरं तर त्या छोट्याशा घरात देखील सुमित्रा आणि नानांना खूप बरं वाटतं. कारण नानांचं मन तिकडे प्रसन्न होतं. नानांची त्या घरामध्ये लवकरात लवकर रिकव्हरी व्हायला सुरुवात होते. कारण त्या सगळ्या गोष्टीत जसं पूर्वी रणदिवेंचं घर असायचं तसंच घर आता त्यांना वाटायला लागतं. तेच वातावरण दोघांनाही तिथे अनुभवायला मिळतं. चटणी भाकरी असते परंतु ती सुखाची खायला मिळते. कारण रणदिवेंच्या घरात पंचपक्वान्न असूनही कित्येक दिवस आनंदाचं वातावरण नव्हतं. म्हणून आता नानांना आणि सुमित्राला खूप अगदी तिथे घुसमटल्यासारखं झालं होतं. परंतु इकडे नाना आणि सुमित्रा दोघांनाही खूप बरं वाटत असतं. त्या दोघांनाही तिकडे खूप चांगलं वाटत असतं आणि नाना बरं होत आहेत हे पाहून सुमित्रालाही आनंद होतो. त्यानंतर थोडे दिवस जातात. जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की आपल्याला आई नानांची चांगलीच काळजी घ्यायला हवी. आणि ऋषिकेश हा थोडे का होईना परंतु सुमित्रावरचा राग त्याचा जरासा निवळलेला असतो. नाना आणि जानकी ऋषिकेशला एक गौप्यस्फोट करतात. ही सगळी प्रॉपर्टी ही सारंगच्या नावे नाही ते ऐकून दोघांना आता धक्का बसतो. सगळेजण अगदी धक्क्यानेच बघायला लागतात. तेव्हा मग जानकी आणि सुमित्रा म्हणते की हो नेमकं हे तुम्ही काय बोलताय. तेव्हा मग नाना म्हणतात की मी एक विल बनवली आहे ज्यामध्ये संपूर्ण घर हे ऋषिकेशच्या नावे आहे असं आहे. आणि नाना कड्याच्या दिशेने खुणावतात. ते हाताकडे दाखवतात की ते कडं आणि त्या कड्यामध्येच काहीतरी रहस्य दडलेलं आहे. आणि त्याच वेळेला आता जानकीला समजतं की त्या कड्यामध्येच काहीतरी आहे. ते कडं आता सयाजीकडे असतं. म्हणून जानकी ठरवते की ते काही कडं करून सयाजीकडून मिळवून घ्यायचं. तर इथं सारंग आणि ऐश्वर्या दोघंजणही अगदी रस्त्यावर आलेले असतात. सारंग हा ऐश्वर्याच्या वडिलांना म्हणजे सयाजीला कॉल करतो आणि त्याच्याकडे मदत मागत असतो. परंतु हा सयाजी असतो तो त्याला सतत टाळाटाळ करत असतो आणि त्याची कोणत्याही प्रकारची मदत करायला तो आता तयार होत नसतो. कारण त्याला माहीत असतं की हा रस्त्यावर आला आहे आणि म्हणून मला फोन करतोय. याचा मी फोनच उचलणार नाही. हे घर माझं झालं असं म्हणून तो खुश होत असतो. परंतु झालेलं उलटंच असतं. रस्त्यावर तर सारंग आणि ऐश्वर्या आलेले असतात. म्हणून आता दोघेही खूप रडत असतात. तिला खायला अन्न देखील मिळत नसतं. म्हणून खूप त्रास होत असतो. कारण सगळं घर पैसा वगैरे सगळं काही त्याच्या हातातून निघून गेलेलं असतं. कंपनी पण त्याच्या हातात राहिलेली नसते. म्हणून ऐश्वर्या अगदी वेड्यासारखीच वागत असते. सगळं तिच्या हातातून निघून गेल्यामुळे तिला काय करावं हे काहीही सुचत नसतं. आणि त्यामध्ये आता सारंग म्हणतो की आपण काय करायचं. आपण देखील जानकी आणि ऋषिकेश दादाकडे जायचं आहे का. तेव्हा आता ती म्हणत असते की नाही काही झालं तरी आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. म्हणून आता पुन्हा ही ऐश्वर्या आपल्या वडिलांची मदत घेण्याची ठरवते. तरी ते आता जी काही ऐश्वर्याची हालत झालेली असते ती जानकीपर्यंत जाऊन पोचते. आणि जानकी आता मित्रांनो एक मोठा गनिमी कावा खेळणार असते. आणि मित्रांनो ती ऐश्वर्याला एक ऑफर देते की तू तुझ्या वडिलांकडून मला हे कडं मिळवून दे. कारण ते कडं हे ऋषिकेशचं आहे आणि म्हणूनच आता त्या कड्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. त्याच्या आईने दिलेलं कडं आहे त्यामुळे तू मला परत दे आणि मी तुला तुझा बंगला परत सोडवून देते. असं सगळं आता इथे ऐश्वर्याला ती ऑफर देते. आणि म्हणूनच आता तुला या घराची पुन्हा मालकीण होता येईल ऐश्वर्या असा विचार ऐश्वर्या करू लागते. आणि ती खुश होते. इतकी वाईट अवस्था झाली परंतु पुन्हा आपल्याला घर मिळेल म्हणून आता ऐश्वर्या ठरवते की काही करून हे जे कडं आहे ते आता ऋषिकेशकडे द्यायचं. परंतु मूर्ख ऐश्वर्याला हेच माहिती नसतं की जे कडं तिने सयाजीला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे ते कडं म्हणजेच हे घर आणि सगळी संपत्ती मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच ते कडं आहे. आणि काही करून जानकीला ते घर आपल्या आणि आईनानांना परत मिळवून द्यायचं असतं. म्हणून जानकी ते कडं परत कसं मिळवणार आणि ज्या कड्याचं जे काही रहस्य आहे ते कशाप्रकारे उलगडणार आणि जानकी कशाप्रकारे सगळी प्रॉपर्टी पुन्हा एकदा ऋषिकेश आणि जानकी यांच्या नावावर होणार आणि पुन्हा एकदा सुमित्रा व नाना जिंकणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.